वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज असं करण्यासारखं तर काय नाही, आपण रँडम असंच ब्लॉग सुरू केलं आहे. आणि हा बघा, ह्या काल मी हे ठेवलेलं आहे आणि आता मी येईल कामावर ना, मग जरा भूक लागली आणि हा मी फ्रीजमध्ये जिरा सोडा टाकून ठेवलेला आहे, जाकी असा झाला. आता मी खात आहे बर्फाचं गोळं आणि इकडून समोरून स्क्रीनवर. तर समोर मस्तपैकी ऊन पडला, पाऊस लागून गेलो, त्यामुळे बाहेरचं वातावरण एक नंबर झाला. खरं तर चाय पिऊ ह्या बघ, खरं तर चाय पिऊ गई होती, तर मी खातही हा. आणि बघूया आता पुढे काय करतोय. निघता कामावरसून दिलंय. तर सांगितल्याप्रमाणे आपल्या कंटेंट भेटलेलो हा. मी देव आपल्या कंटेंट भेटलेलो हा. तर बहिणी ह्या आणल्या ना शिमा खाल्ला होता, हे माशी ही कलेजी पाणी काढून नाही हो. तर काय तुमचा प्लॅन हा पप्पा करतात आणि मग भूक लागली आहे, जिलेबी खातात. तर त्याचा काय लागता तर तुमचं स्टार्टिंग पासून दाखवत आहे. जिलेबी खा खा हा. ओ बाबा असं माका खा. तर ही कलेजी हा मी कापून धुवून घेतलंय आणि त्याच्यात आता गरम पेस्ट नाही, सॉरी, ग्रीन पेस्ट टाकते. ओपन नाही करत रे ग्रीन पेस्ट. हा काय हो मोठ्यानं बोला ना. ही ग्रीन पेस्ट टाकतोय, थोडासा मीठ आणि ही हळद आणि मसाला. हे आता ढवळून घेऊया आणि तसंच ठेवून देऊया. मी आता हे का कलेजी मसाला वगैरे लावला, थोडा वेळ पप्पा कोणी जाईपर्यंत झाकण ठेवतोय आणि मासे भाजून घेऊया. आई माशांचं नाव काय सांगलं ता? हां, तर हे खरबे बांगडे असतात, त्याच्यात मी आता आई मीठ लावून ठेवलं आहे आणि हे मी कापून धुवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यात थोडंसं आगळ टाकूया. तर ह्यो असा आपलं आगळ, पॅप्सी नाही आगळ हा, पॅप्सीच्या बॉटलचा आगळ हा. हे थोडंसं घालतं म्हणजे जेणेकरून त्याचा वास बीस असत ना तो जातलो. तर ह्यो आगळ घातलंय मी त्याच्यात आणि आता मिक्स करून घेत आहे, चमच्याने मिक्स करून घेते. आणि ह्याच्यात आता थोडीशी टाकते ग्रीन पेस्ट. तर आता थोडीशी त्याच्यात ग्रीन पेस्ट टाकतोय, तर ढवळूया. आणि सगळ्या ढवळून वगैरे झाला ग्रीन पेस्ट वगैरेला. आता त्याच्यात थोडंसं मसाला टाकते. रव्यात आपण जो भाजूक रवो घेतलेलो त्याच्यात पण मसाला टाकू गयो, म्हणजे ते मासे पांढरे दिसायचे नाही. तुमका दाखवतो तर मसाला आपल्या अंदाजाने टाकून घेतोय. पुन्हा कोणतरी मसाला टाकलाय. तर हयसर मी मासे हत्ते मी भाजलेला आहे आणि कलेजिया त्याचं सुक्या महिने खाण्यासारखं वाटला तर पप्पा करतले. आणि हय मी आता हे माशात मसाला वगैरे लावून घेतले सर्व. आता तव्यावर ग्रीन पेस्ट वगैरे टाकून भाजून घेऊया. तुमका दाखवते, मोबाईल लागते आहे मुंडी कट होता. आधी जाग्यातल्या गोष्टी उचलून ठेवते, नाही तर मला काय सुचाचा नाही. तर हय गॅस हां दिसतंय ना, तर हय गॅस कमी करून मी माशाचं रवं तयार करते, म्हणजे जेणेकरून पटकन रवं लावून झाल्यावर मी हे करू शकतो. थोडंसं
थोडंसं तेल टाकतंय. ओके, एका साईडला आपण रवा तयार केला म्हणजे मुंडी कट झाली आहे. टेन्शन घेऊ नको, तुमका रेसिपी बघूची माका बघू सांग. रवा खाया आई होत ना रवा घेऊ आपलं बारीक रवा. होय, मी आता रवा घेतलाय आणि त्याच्यात मसाला तुमका बॅक कॅमेराला दाखवतोय, आता समजत नाही तुमका. मी आता बारीक रवा घेतलाय हो बघा. त्याच्यात आता मी मसाला घालतोय थोडंसं, म्हणजे जेणेकरून ते मासे व्हाईट दिसायचे नाही. आता मिक्स करून घेतोय. ह्याच्यात आता आपण ते मासे बुडवून घेऊया. हे असेच आपले मासे, मसाला मस्त लागलेला. त्यांका मी आता ह्याच्यात बुडवून घेतोय आणि असे एक एक करून घेतोय. सारखं ह्या भरून घ्यावा बघा असं. हा माझ्या आता माशांका रवा लावून झालो हा. तर सगळ्यात पहिला आपण तवा जो गरम करीत ठेवलेला त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आणि म्हणजे ते मासे चिपकताना तेल टाकलंय. आता पसरवून घेतोय मी आणि गॅस फुल करूया. ह्याच्यावर आता मी टाकतोय ग्रीन पेस्ट, सॉरी पहिले ग्रीन पेस्ट नाही तर पहिलं हे कढीपत्ता टाकतोय. आवाज येऊ नाही कारण त्या तेलात पडणार नाही. तर हे कढीपत्ता टाकलाय. आता ही ग्रीन पेस्ट टाकतोय जेणेकरून त्या माशात चव चांगली होता. करून बघा तुम्ही. टाकलंय ग्रीन पेस्ट, थोडीशी हे करता. त्याच्यावर आता थोडंसं परत तेल टाकतं. हे आपण आता आपले मासे घालून घेऊया. हे आता मासे टाकून घेतो. तर हे मासे टाकून घेतले मी. त्याच्या वरनं पण थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते वरून पण सुके राहायचे नाही. चारी साईडने भाजतले आपल्याला नीट. आता चारी साईडने भाजून घ्यायचे. आणि बारीक गॅस ठेवला एकदम. चांगले शिजन देत एका साईडने. चारी साईडने आपल्याला भाजून घ्यायचे होते. तर ह्या जर रोमाट घातलाय तर आधी मी उचलतोय आणि थोडा वेळ भाजून येईल मासे. आधी मी उचलतोय सुताचा नाही रोजच्यासारखे. तर थोडे वेळ 5 मिनटं झाली आहेत. तर आपण मी मासे आता परतून घेतोय. म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला चांगले भाजूचे आहेत ना. म्हणजे इतके तुम्ही चांगले अलटे बलटे करून हात भाजलो बघा. असे परतून घेऊया. गॅस कमीच ठेवूया. गॅस कधीच मासे भाजताना फुल ठेवायचं नाही, लक्षात ठेवा. हे बघा मी आता परतून घेते. तर होय आपले मासे मस्तपैकी भाजतात आणि ही किरकिर ऐकून मला खूप बरं वाटतं. कधी एकदा जोक बसते असं झालं. तर बघूया आता पप्पा हे करते. पप्पा करतात म्हणजे आपल्या अर्धा 1 तास हवं मस्करी करतो. ऐकतीस तर पण म्हणून तूच का मी नाही करणार म्हणून हळू बोलतोय. तर हळू आपले एकदम आता हो मासा आला हे पूर्ण चारी साईडने भाजा मिळतो. उभं करा, आडवं करा, मग तेव्हा जाऊन मासं आपलं चांगलं लागतं ना. आणि मी असं ऐकलंय की म्हणजे मला आता करू वेळ नाही तर मी करून दाखवत असते. मासे भाजताना कधी पण तव्यावर कांद्याची पेस्ट टाकायची म्हणजे जेणेकरून ते मासे चिपकत नाही खालून, असं मी ऐकलंय व्हिडिओमध्ये, इंस्टाच्या रीलमध्ये. तर मी करून बघतो ना एक दिवशी, बघूया.
हे आपले मासे मस्त झाले. आई घालतात मध्ये कोण नाही घालतात मग. तर आपल्या शेफने ऑर्डर सोडलेली. हा मी फोडणी घालून घेतला नाही मग कांदो बिंदू चिरून ठेव. तर मी आता हे काही मसाला लावून ठेवला बघा. कलेजिक मसाला लावून ठेवलाय आणि आता मी कांदो आणि टमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेते. तर एका साईडला मी इकडे कांदो बिंदू चिरत होते. पप्पानी जसं सांगितलं तसं करूचं लागतं. आणि आपले मासे अलटे बिलटे करूचे लागतात. नाही का आपले मासे फुसता चालय. दिल्याचा थंडा. तर हे मासे आपण परत पलटून घेऊया. नाही तर म्हणतात फक्त आपला तोंडच दाखवत असतं. मग आता काय सुचत नाही. म्हणजे झोप येतात. जेवच्या आधी पहिल्यांदा झोप येतात. मग हे मासे तर मासे आपण आता अलटे पलटे करून भाजून घेतलेले. आता हे असे उभे करून भाजून घेतलेले. म्हणजे ते चारी साईडने भाजलेले. आणि ते एका साईडने कच्चे लागलेले बघा. असे भाजून घ्यायचे. चिकन घ्यावं आहे म्हणून पण मग कामाला आले आहे. कांदो टमॅटो आणि कोथिंबीर चिरू ती आता चिरून घेतोय आणि पुढे सुरू करतोय. तर आपले मासे मस्तपैकी तयार आहेत. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकतोय आणि गॅस बंद करून घेतोय. आपण आता झाकून ठेवूया कारण आपले मेन शेफ येतात. त्यामुळे त्यांना हयसर जो पसारा तो दिसता नाही तो आपण स्वच्छ करूया. तर हय आपले शेफ इलेले आहेत. बरे बघतात काय करा करा तुम्ही. हॅलो हॅलो करा. हॅलो मी काय करतो पप्पा असा चढवा कंटेंट पोटा पाण्यात मग हॅलो करा हॅलो करा हॅलो करा तरी नको करा करा नको मी खोटा रेसिपी तरी सांगा. इतके लागून करा. मसाल्याची पानं घाला म्हणणे. मसाल्याची फोडणं कापूची असतं. काही नाही घाला बरी लागतं. तुमका मी बॅक कॅमेऱ्यात रेसिपी दाखवते. ही आपली कढई हा त्याच्यात तेल टाकतं. सर मी पप्पा थोडे ह्या करतात तेल तापवतात. पाणी ठेवतं फ्रीजरात. थंड पिऊ. बाटल्या बाटल्या नाही आमचे मसला आता होतं काय हा सांगा हो. असं करणार नाही. कंटेंट नाही सवांचा. गॅस फुल करून टाका. मला नाही भूक लागली आता. तर सगळ्यात पहिली आपली मोहरी टाकली या आणि त्याच्यानंतर जिरा चिकन हा आपली मोहरी हे झाली हा फुटली हा. त्याच्यात आता टाकतात ह्या जिरा. वा आणि ही मसाल्याची पानं. मसाल्याच्या पानांना दुसरं नाव काय असतं हा दालचिनी. हा जा ऐकलं का. आणि आता आपला जाता कांदो जो मी कापलेला आहे. कांदो टाकल्याने हे आपला कलेजी आज आम्ही ते का हे लावून ठेवलेलं आहे. पेस्ट वगैरे लावून ठेवलेलं आहे. असं झालेलं आता आपलं कांदो शिजलेलो हा. त्याच्यात आता टमॅटो टाकल्याने एवढी मी टाकलेलं विचारता नाही तेव्हा. तर आता आपण ह्याच्यात हळद टाकलं. किती वेळ लागतं शिजा सांगा हो. आता सांगा आता सांगा 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 2 तास खोटारडे खायचे. तर हा आपला शिजल्यावर लगेच कलेजी टाकतात ना.
येते का कुठं आता? गाडी आली? तर आता ह्याच्यात आपण जो ग्रीन पेस्ट होता ह्याच्यात टाकलेला होता तुमचं हो का कलेजीत टाकलेलं आहे ती ग्रीन पेस्ट आता फोडणीत टाकलं आणि गॅस कुठं करायला होतं गॅसच नाही काय तर आता ह्याच्यात टाकल्याने गरम मसालो की गरम पूड हो गरम पूड हे गोष्ट मसालो हा ह्यो मिरचीचो मसालो हा भाजलेलो नाही तर ह्यो भाजलेलो मसालो नाही ते विचारसात मग ह्याच्यात थोडंसं लास्टला मसाला टाकल्याने फोडणे एकट्याच कोणावर तरी हसता रील्सच्या परिणामामध्ये ती मेथी पप्पांका आता मी पुढे बघा ती बघा मेथी शेवटाक टाकतात ना आहे मेथी शेवटाक टाकतं पप्पाने आता टाकलं विचारलंय आता हा खोटं नाही आता झाकण कोणी मी लाव का आता ओततालाय कलेजी मोनोव्लॉग येतलो मोनोव्लॉग बोला मोनोव्लॉग येतलो ह्यो लोक म्हणतली मोनी असू देशी पण तुम्ही बोला ना काहीतरी हेरशी कशी साठीच असता मित्रांबरोबर सांगा काय सांगा काहीतरी बोला कर मी नाही तुम्ही शेफ असा मग थांबणे लाग गवतो मग तसं तरी बघा खरी असं असं चमचा दाखव असं माझ्याकडे असं चमचा दाखव थांबणे पप्पा तातरी करा काय तर आता आपली मेन बारी हा त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकल्याने डायरेक्ट होतो जी आपली कलेजी हा ती आपण आता ओतलो आतमध्ये ओतू मा पाणी घालतो मा आपण आता त्याच्यात कलेजी ओतलं पाणी घालतो ना तू तर ह्या आपण ढवळून थोडा वेळ शिजत ठेवूया हा तोपर्यंत शिजत ठेवतो तसं मी हे बाकीच्या गोष्टी उचलते कारण नंतर माकाच उचलून लावतो तरी उचलून घेऊया आणि आपले रेग्युलर शेफ असतात ते जरा बोलकी आहेत आणि हे आपले शेफ थोडेसे लाजतात सवय नाही ना नाही का कॅमेऱ्याचे म्हणून लाजतात मी का आता हे झालेलं आहे काय बोलतात हे लक्षात नाही म्हणजे शब्द लक्षात नाही मग काय मग दुखलं माझं गाडी बाजू करते तू काय वाटतं तुझं करतोय तर हय आमच्या पप्पानी त्या हे केलेला काय बोलतो शिजलेला मग टेस्टिंगसाठी दिला आणि मी खाऊन सांगते कसा झाला ना गरम झालं मिठाईचा जा मस्त आला म्हणा काहीतरी हा आपण चिकन टेस्ट कर चिकन नाही कलेजी टेस्ट करून बघा एक नंबर झाली आणि होय आई कुकर ठेवलं ना तो गॅसवर ठेवतो आणि आता पण त्याच्या आधी जागा करते पटापट कुकर लावते आणि जेव घेते मी
तर आता आपल्या जेवणाचं तर सगळं झालेलं. आम्ही कुकर पण ठेवलं आहे, त्याची 2 शिट्टी झाल्यावर बंद करूचा. आणि इकडे ओटो बिटो पण क्लीन करून घेतलं आहे, कचरा मारला आहे. आणि ही इकडे आता भांडी खूप साठली आहेत. माकाच रात्री जास्त पडते आई विचारित दमताना, तर ती भांडी घासून घेते मी. आणि त्याच्यानंतर बघू कुकर घातलं, त्यामुळे मी डायरेक्ट जेव घेतलं आहे. आणि तुमका मी सांगते त्याची टेस्ट कशी झाली. पण त्याच्याकरता मी तुमका फायनल लुक दाखवते. मी तुमका फायनल लुक दाखवणे कलेजीचं. तर हे असं आपल्या कलेजीचं फायनल लुक बघू शकता तुम्ही. भांडी पण घासून झाली बघा, हात ओले आहेत, नाही तर मग त्याला फकांडा मारताय. तर माझी भांडी घासून झाली आणि कुकराचे पण 2 शिट्टी झालेले आहेत. त्यामुळे मी आता जेव घेते, माझ्याकडनं आता सहन होणार नाही. तर आता डायरेक्ट हल्ला बोल करताय, कारण आता जरा व्हिडिओ एडिट केलं आहे. म्हणतात कंटेंट क्रिएशन करणं सोपी गोष्ट नाही. मागं पण असं वाटतं की अरे हां रेकॉर्ड केलं टाकलं नाही. 5 मिनटं मागा ठरवून येण्यापासून माझा चालला. एक तर व्हिडिओ एडिट पण करू रेकॉर्ड पण करू शकता, एडिट पण करू शकता. तर माका भूक बाई सहन होणार नाही. काय खाऊ बरा असत. तर मी होय माझं जेवण वाढून घेतले, कारण माका भूक सहन अजिबात होणार नाही. घरची खूप लेट जेवतात, तर माका भाई जमणार नाही. तर मस्त की मी जेवण अरे ते कलेजी घेऊकत नाही व्हिडिओ करायची. असं आपली मस्त पप्पाने केलेली कलेजी. हे असं मी भाजलेले मासे आणि काय ती कसली आमटी आई, आमटी कसली आहे, कुळदाची आमटी, भात, कांदो, मीठ. पप्पा आमचा शेफ होता, कसला गेला नाही बघा. मी आता जेवतोय आणि हा काय इतकी भूक लागते का तुला, घालते 2 मिनटं थांब जरा थांब. जेव काही देणार नाही मग. सगळ्यात पहिलं तर आपला कालेजी नाही, कोंबड्याचा कालेजी. एकापेक्षा एक शेफ होता आमच्या घरात. तुम्ही आता पटपट जेवताय आणि हेंका घालते जेवण. म्हणजे माका व्हिडिओ करून देवचा नाही. आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा माशावाली. धर बाई धर ग बस खा. तर आजच्यासाठी एवढाच. एवढ्यापर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद. आणि इकडे बघा काय चालला पुचकी. तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.